महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. तापी काठावर गौण खनिजाचा मोठा घोटाळा. शहादा नंदुरबार तालुक्यातील गावांतून लाखो टन उत्खनन. प्रशासनावर संगनमताचे आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार तालुक्यात तापी नदीकाठच्या गावांमध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. आराळे, ओसरली, बोराळे, अमळथे या गावांच्या परिसरात रात्रंदिवस बोटींच्या सहाय्याने लाखो टन खनिज चोरीने काढले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पुंडलिक तवर व हेमंत दादा सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदारांनी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे उत्खनन केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने अधिकृत ठेका 30 एप्रिलपासून देण्याचे नियोजन असताना त्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणात खनिज काढले जाणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तक्रारीत पुढे म्हटले आहे की उत्खनन करताना पर्यावरण, जैवविविधता, थरीतलं वाद तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शर्तींचे पालन झालेले नाही. तापी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या या अवैध कामांकडे महसूल व वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म विभाग यांना एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्खनन कसे दिसले नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या शासनाच्या संपत्तीवर दरोडा टाकला जात असताना प्रशासन गप्प का, असा संतप्त सवाल तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी तवर व सूर्यवंशी यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, नंदुरबार, शहादा. आज 29 एप्रिल 2026 रोजी मी आणि आमचे कार्यकर्ते सर्व नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यातील दोंदवाडे, सज्जे, कवठळ, फेस व नंदुरबार तालुक्यातील आराळे, ओसरली, अमळथे, बोराडे या गावांमध्ये जो काही लिलावधारकांना वाळूचा ठेका देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये बोट लावण्यात आलेली आहे. त्या बोटामार्फत सक्शन पाईप टाकण्यात आलेले. सक्शन पाईप मार्फत जे काही JCB पोकल्यांनी आणि लाखो टन वाळू त्या ट्रक मार्फत वाहिली जाते त्यांचा अद्याप ताबा दिलेला नाही. ताबा दिलेला नसताना उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळे त्या पाण्यातील जैवविविधता नष्ट होणार आहे, पर्यावरणाचा घात होणार आहे, या भूजल साठा नेमका खाली पोचणार आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत सुद्धा स्थानिक पातळीवर असलेली तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, गौण खनिकर्म अधिकारी यांनी डोळे लावून बसलेत का? कोणती कारवाई करण्यास तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज रोजी या संदर्भात या सर्व ठेकेदारांवर आणि सर्व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे म्हणून या ठिकाणी संघटित गुन्हेगारीचा सारखा प्रकार झाला आहे म्हणून मुक्का लावण्यात यावा ही मागणीसाठी मी आणि माननीय नंदकुमार तवर या ठिकाणी उपस्थित आहोत. विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर रात्री मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन चालू आहे, गौण खनिजाचे उत्खनन चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध कायदे असताना, सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना, हरित लवादाचे निर्देश असताना सुद्धा या ठिकाणी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि म्हणून हे फार चिंताजन्य गंभीर गोष्ट आहे. जर का या आमच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी तात्काळ उपोषणावर बसणार आहेत. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.